अजून एका ठिकाणी मोबाईल कॅमेरापेक्षा चांगलं काम करतो, खूप फायदेशीर ठरतो. तो कुठला मुद्दा आहे हे जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा आहे मोबाईल वर्सेस कॅमेरा भाग 6. आत्ताच्या फास्ट जगामध्ये लोकांना सगळं फास्ट पाहिजे. पटकन फोटो काढा, पटकन शेअर करा आणि लगेच अपलोड करा. हे लोकांची सवय झालेली आहे. आज लग्न असेल तर वराड परत मुलाच्या गावी जाईस तोपर्यंत स्टेटसला अपलोड झालेले असतात फोटो. हे का शक्य आहे तर हे मोबाईलमुळे शक्य आहे. मोबाईलमध्ये असतं इंटरनेट. त्यामुळे काय फायदा होतो? फोटो काढला, थोडंसं पाहिजे तर एडिटिंग केलं, नाहीतर अपलोड करतानाच काहीतरी फिल्टर लावला आणि तसं एडिटिंग केलं आणि अपलोड करून टाकला फोटो. कॅमेरामध्ये हे शक्यच नाही आहे, म्हणजे अजून तरी शक्य नाही आहे. कारण कॅमेरामधले फोटो मला अपलोड करायचे असतील तर ते आधी कॉम्प्युटरवर घ्या, मग मोबाईलवर घ्या, मग अपलोड करा, किंवा कॉम्प्युटरवरनंच अपलोड करा, किंवा त्याच्यापेक्षा अजून फास्ट पद्धत आजकालच्या कॅमेऱ्यांमध्ये आहे, ते म्हणजे वायफायने मोबाईलला फोटो पाठवायचे आणि तिथनं लगेच अपलोड करायचं. पण तरीसुद्धा ही एक्स्ट्रा स्टेपमध्ये आलीच ना. त्यामुळे जगभरातले भरपूर फोटोग्राफर्स कॅमेरा कंपन्यांना सांगतायत की कॅमेरामध्ये सिम कार्ड टाकायची सोय करून द्या, जेणेकरून तिथल्या तिथं लगेच अपलोड करता येईल. किंवा त्याचा दुसरा फायदा असा सुद्धा होऊ शकेल की सिम कार्ड असल्यामुळं काढलेले फोटो मी सेफर साईड म्हणून क्लाउडवर एक स्टोरेज तयार करून ठेवीन. अर्थात ते अजून भविष्यातली गोष्ट आहे, अजून तरी ते झालेलं नाही आहे. ते होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी मोबाईलच या कॅटेगरीमध्ये विनर ठरतो. त्यामुळे आता आपला स्कोअर झालेला आहे मोबाईल 2, कॅमेरा 4. पुढचा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्री पिक्सेल प्रसन्न.